नमस्कार. नालासोपारा पूर्व पश्चिम ह्या भागामध्ये आज रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि ह्याच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आज भारतीय जनता पार्टीने नालासोपारा ज्या ठिकाणी एसटीपी प्लांटचं काम चालू आहे त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आज ह्या ठिकाणी नालासोपारा पूर्व भागातील जे काही 2-3 वार्ड येतात त्या वार्डचे नगरसेवक म्हणजेच अशोक शेळके, प्रज्ञा पाटील आणि खक्कर हे सर्व त्या ठिकाणी जाऊन जो काही एसटीपी प्लांटचं काम चालू होतं ते काम बंद केलेलं आहे. काम बंद करण्याचं त्यांचं मुख्य कारण म्हणजे नालासोपारा त्या एसटीपी प्लांटच्या आजूबाजूला जे काही रस्ते आहेत ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्या रस्त्याचं काम इतके दिवस केलं जात नाही. पावसामुळे ते रस्ते अजून खचू लागलेले आहेत आणि लोकांमध्ये नगरसेवकाप्रती एक रोष भावना निर्माण झालेली आहे आणि ह्याच कारणामुळे सर्व नगरसेवकांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणचं काम केलंच जात नाही किंवा काम हे एसटीपी वाले अजून बिघडवत आहेत आणि ह्या सर्व कारणामुळे तिकडे रस्त्यावरून जाणे येणे हे खरोखर त्रासदायक झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हा एसटीपी प्लान जर का 5 वर्षाचं काम असेल तरी पण त्या कामाचं अगदी संत पद्धतीने काम चालू आहे. 550 करोड रुपयाचं एवढा मोठा काम त्या लोकांनी लवकरात लवकर संपवायला पाहिजे, परंतु त्यांना 5 वर्षाच्या कामानंतर देखील अजून टाइम वाढलं तर त्यावरती फारच कमी त्यांना दंड आकारणी करण्यात आलेली आहे आणि हा छोटा दंड आकारण्यामुळे त्यांचं अजून वर्षभर वाढलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. परंतु आता महानगरपालिकेने ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की जवळपास 10 ते 12 वेळा त्या लोकांना नोटिसी देखील दिलेली आहे. काम लवकरात लवकर करा ह्याबद्दल त्यांना नोटिसी देऊन देखील त्यांचं काम अशा संत पद्धतीने चालल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आम्हाला बघायला मिळालं. आता ह्या सर्व परिस्थितीबद्दल गटनेते अशोक शेळके काय सांगतात ते आपण ऐकूया. ईगल इन्फ्रा म्हणून हे एसटीपीचे इथे काम करत आहे. त्या ईगल इन्फ्राने या प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 15 आणि 21 या प्रभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहे आणि ईगल इन्फ्राला 13 नोटीस महापालिकेने आतापर्यंत दिलेली आहे. तरी ईगल इन्फ्राचा कोणताही प्रतिनिधी ते यायला तयार नाही, रस्त्याचं काम करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचे अपघात होत आहेत आणि ईगल इन्फ्रा निगरगट्टासारखं हे करतात. प्रशासन त्याला पाठीशी घालतंय. इथले स्थानिक प्रशासन त्यांना पाठीशी घातल्यामुळे याच्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय ना. म्हणून आज ईगल इन्फ्राचा एसटीपीचं जे काम आहे आम्ही बंद केलेलं आहे आणि आम्ही ईगल इन्फ्राला काय सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही रस्त्याची काम पूर्ण करत नाहीत, जी कामं तुम्ही हातात घेतली ती पूर्ण करा ना. ती न करता ते मोठ्या ईगल इन्फ्राची इथे बिल्डिंग बांधायला तयार सुरू झाले. त्यासाठी आम्ही आज चिखलात आंदोलन केलंय. एसटीपीचं काम बंद केलंय. त्यांनी रस्ते दुरुस्त करावं, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं काम सुरू करावं. सगळ्या खड्ड्यांमध्ये नगरसेवकांचं काहीच चुकी नाहीये नसताना आम्हाला रोज इथे आमचे बॅनर लावले जात आहेत. आमचा याच्यात काही दोषच नाहीये कारण ईगल इन्फ्रा काम करत नाही, प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. आम्ही महासभेत सांगतो, आम्ही सत्ताधाऱ्यांना रोज सांगतो की ईगल इन्फ्रावर कारवाई करा, त्यांना स्टॉप वर्कची नोटीस द्या. हे सगळं काही करायला तयार नाही आणि जिथे हे सगळं कोण करताय तर जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथे एक एक प्रोपोगंडा चालू केलाय. जिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथेच खड्डे पडलेत, बाकी उर्वरित शहरात कुठेच खड्डे पडले नाहीत. अशा पद्धतीचा जो प्रोपोगंडा चालू केलाय याच्यासाठी आम्ही ईगल इन्फ्राला सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रस्ते खोदले ते पहिले रस्ते सुरू करा, दुरुस्त करा आणि त्याच्यानंतर हे तुमचं एसटीपीचं काम सुरू करा. याच्यासाठी आज आम्ही ईगल इन्फ्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना इथून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना सांगितलं जोपर्यंत आमचे रस्ते होत नाहीत तोपर्यंत तुमचं आम्ही काम सुरू होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविका प्रज्ञा पाटील ह्या काय सांगतात ते देखील आपण ऐकूया. बघा, वाईट अवस्था आहे. तुम्हीच म्हणत आहात की चिखलात बसून आम्ही आंदोलन करतो आहोत. ही अवस्था कशामुळे आलेली आहे तर इकडच्या प्रशासनामुळे. म्हणजे जेव्हापासून जानेवारीपासून महासत्ता बसली आणि आमचे सभा सुरू झाल्या, सभेमध्ये प्रत्येक वेळेला आम्ही ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीचा प्रश्न घेतलेला आहे. अनेक पत्रकं आहेत आमच्याकडे. प्रत्येक नगरसेवक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रभाग समिती स्तरावर असेल किंवा महापालिका स्तरावरती असेल आम्ही पत्र देतो आहोत आणि आम्ही माहिती घेत आहोत की हे रस्त्यांच्या कामाचं काय. आपण जर पाहिलं तर मार्च महिन्यातल्या महासभेत आम्ही हे सिद्ध केलेलं आहे की 100 रुपये पॅनल्टी भरून ह्या 550 करोडाचं जे काम आहे ते केलं
जात आहे, 100 रुपये पेनल्टी भरून काय होणार आहे, त्यासाठी आम्ही प्रश्न विचारला होता. काही दिवसापूर्वी इकडे एक डंपर फसला होता आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की आम्ही आंदोलन करू. ही पत्र देऊन आज नगरसेवकांना आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून मिळत नाहीये. आणि ज्या वेळेला लास्टच्या महासभेमध्ये आमच्यापैकी काही नगरसेवक बोलले की आम्ही ही पत्र पाठवतो, त्याची आम्हाला उत्तरं मिळत नाही, कामं केली जात नाही, तर आम्हाला भीक मागे आंदोलन करावं लागेल का? तर दुर्दैवाने सांगायला लागतं की महापौर त्या गोष्टीला दुजोरा देतात आणि सांगतात की तुम्ही बाहेर जाऊन हे आंदोलन करू शकता. म्हणजे जर आम्ही तर आता ठरवलेलं आहे, नगरसेवकांनी जर स्थानिक प्रश्नांसाठी विचारलेल्या पत्रांची त्यांना उत्तरं मिळत नसतील, ही रस्त्यासारखी कामं आहेत, आज आमचे फोटो रस्त्यामध्ये लावले जात आहेत, पण नगरसेवक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना प्रशासनाची कुठेतरी अनास्था दिसते आहे. इगल इन्फ्रा बरोबर त्यांचं काय साटलोटं आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये. पण आता हे आंदोलन आम्ही पुढे उग्र करणार आहोत. आम्हाला आमच्या प्रभागातील हे रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करून पाहिजे आहेत, नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन. आणि ही जी पत्रकं आहेत ना, ही आयुक्तांच्या केबिन मध्ये जाऊन आम्ही ठरवलेलं आहे, गटनेत्यांनी आणि आम्ही, की आम्ही आता ह्यापुढे हवन करणार आहोत आणि ही आमची पत्र आयुक्तांच्या केबिन मध्ये हवनामध्ये जाऊन टाकणार आहोत. कारण आमच्या कुठल्याही पत्राचं उत्तर मिळत नाही आणि सुनावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि ह्यापुढे आम्ही सगळे नगरसेवक मिळून सुद्धा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू आणि तक्रार करू. पण मला असं वाटतं की इकडे ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना पण वाटलं पाहिजे ना, म्हणजे नगरसेवक भाजपाचे आहेत म्हणून त्या प्रभागात जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण काही बोलायचं नाही. फक्त आमच्या प्रभागांमध्ये नाही, आज तुम्ही जर 29 प्रभाग बघाल तर 29 प्रभागांमध्ये हे प्रश्न पुढे आलेले आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत ते बोलायला कदाचित घाबरत असतील, सांगायला पुढे यायला घाबरत असतील, पण पूर्ण वसई विरार शहराची अवस्था अतिशय वाईट आहे. संपूर्ण वसई विरार शहर हे आज व्हेंटिलेटरवरती आहे. या सर्व बाबीबद्दल विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी काय सांगितलं ते आपण ऐकूया. महापालिका प्रशासन गेली अनेक दिवस आमचे लोकप्रतिनिधी STP प्लांट संदर्भात तक्रारी करत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. ज्या वेगाने हे काम व्हायला पाहिजे होतं, आतापर्यंत जवळपास 70% काम होणं अपेक्षित होतं, त्याचं आज जवळपास 28% फक्त काम झालेलं आहे. आणि या संदर्भात महापालिकेचं प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल, या सगळ्यांना आपण सातत्याने या संदर्भात सूचना केलेल्या आहेत, या संदर्भात माहिती दिलेली आहेत आणि रिक्वेस्ट सुद्धा केलेली की बाबा हे काम मुळात त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत, लोकांचं ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांमध्ये रोष आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, अशोक शेळके असतील, अभय कक्कड असतील, आमच्या जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्या शेवटी आम्ही लोकांप्रती बांधील आहोत, कुठल्या ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यासोबत नाहीये. त्यामुळे त्यांना सूचना देऊन सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाही किंवा त्या कामामध्ये कुठलाही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आज नाईलाजानी आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यांनी टाळं ठोकलेलं आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. जर महापालिका अधिकारी आताही सुधारणार नसतील आणि ठेकेदार सुधारणार नसतील तर याच्यापेक्षा गंभीर जे काही आंदोलन असेल किंवा याच्यापेक्षा गंभीर प्रकारे त्यांना समोर जावं लागेल. हा त्यांना इशारा समजा किंवा सूचना समजा. महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांनी आता सुधारायला पाहिजे. हा काळ पूर्वीचा नाहीये. आता जबाबदार लोकप्रतिनिधी आणि पहारेकरी वसई विरारच्या जनतेचे म्हणून आम्ही काम करतोय. त्यामुळे ठेकेदारांनी आणि जे काही अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्यांनी याच्यातलं गांभीर्य ओळखून तातडीने याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि ज्या खड्ड्यांमध्ये ज्या पद्धतीचं बेजबाबदारपणा सुरू आहे तो तातडीने थांबवायला पाहिजे आणि लोकांचं जे काही जीवनमान आहे त्यात किमान जर आपल्याला सुधारणा करता येत नसेल तर किमान त्या लोकांना त्रास देऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे प्रतिकात्मक आहे. पुढे जाऊन ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं.